नमस्कार मंडळी. मराठी सिने इंडस्ट्रीतील एक भारदस्त डॅशिंग असे व्यक्तिमत्व असणारे 90चे दशक गाजवलेले सुपरस्टार म्हणजे सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी वयाच्या 4थ्या वर्षी कलाक्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हापासून ते आजवर त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. आजवर त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट सादर केले. केवळ अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक, लेखक, निर्माता, गायक म्हणून देखील ते लोकप्रिय ठरले. चाहत्यांना त्यांचा अभिनय आजही तितकाच आवडतो. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतही आपली छाप पाडली. एक काळ असा होता की सिनेमांची त्यांच्यापुढे लाईन लागायची, परंतु आता त्यांना चित्रपटासाठी विचारले देखील जात नाही. याबाबतची खंत सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की तुमचा आगामी चित्रपट कोणता आहे? यावर सचिन पिळगावकर बोलले की सध्या तरी आता मी पडद्यावर येणार नाही, कारण माझ्याकडे तसं काही काम नाही. मला कोणी अभिनेता म्हणून विचारतही नाही आणि घेतही नाही. माझ्याकडे कोणी येतही नाही. तुम्ही आमच्या सिनेमात काम करा असं कोणी मला सांगतही नाही. ते का येत नाही मला माहीत नाही. मी अभिनय सोडला आहे असं कदाचित त्यांना वाटत असेल, पण तसं काही नाही. ही त्यांची चुकीची समजूत आहे. काही दिवसापूर्वी सचिन यांचा नवरा माझा नवसाचा 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अक्षरश या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तर मंडळी, तुम्हाला सचिन पिळगावकर हा अभिनेता आवडतो का? आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लवकर जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.